अजून सुदे जेव. ए पोरांनो जेवा. आंब्याचा रस वाढू का अजून? आजी मी तुला एवढं लांब भेटायला आले तुला आनंद नाही झाला होय ग? होय झालं की. अग ये इकडं ये जवळ ये. तुला सांगते मला किती आनंद झालाय ते. अहो आत्या असं काय करताय? एवढे दिवसांनी पोरगी आली आहे तुम्हाला भेटायला आणि तिला मारायची भाषा काय करताय हो? ए म्हातारे असं काय बी वागू नको तू ग. तिची आजी आली ना तर मग पळता भुई थोडी होईल मग. हा आधीच तू आम्हाला झेपत नाहीस, ते आल्यानंतर विचारायलाच नको. हा मी पण बघतीस की काय करते ती. तिला पण आहे ना तिनेच पाठवली असणार आहे मी खपली का नाही बघायला. अगं आजी 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 असं काहीच नाही बघ. तुला एवढं लांब भेटायला आली तरी मला मारणार आहेस होय ग? हा थांब जरा कळ काढ. सगळं सांगते मी तुला. ऋतिक हौसात्या ओके. नाही आजी नाही आजी नको आजी 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 काय करताय तुम्ही आत्या? आजे आजी काय करतेस? आजी थांब ना. अगं आजी थांब. मी काय केलंय असं कधी तुम्हाला एवढं मारतेस? अगं तुझी हिंमतच कशी झाली इथं यायची? हा तुला त्या सरूनं पाठवलंय ना इथं हिस्सा मागायला. एक कवडी पण मिळणार नाही. जाऊन सांग त्या सरूला. अगं आजी असं काहीच नाही. खरंच तुम्ही दोघी बहिणींना लई येड्यात. गुडघर पडल्यावानीच वागतात नुसत्या. काय मला येड म्हणाली? हा मी काय येडी आहे होय ग? तुझी ती सरू येडी असेल, मी नाही येडी. उडत्या पाखराची पिसं मोजते मी. उडत्या पाखराची पंख मोजती. डोळे आहे का तुला? दिसत नाही निघाले उडत्या पाखराची पंख मोजेल. आणि काय करणारच ग मोजून? उलट बोलते. तुम्ही सांगा की तुम्ही समजा ना हिला. अहो तुम्ही तरी काहीतरी बोला की आत्याच नाही. ए म्हातारे काय तमाशा लावले तू? ही पोरगी कधी बोलली का तुला हिस्सा मागायला आली म्हणून? उगाच तिच्या पाठीमागे लागली तू. अरे मग दुसरं कशासाठी येणार आहे ती? मी काय माझ्या बहिणीला आज नाही ओळखत. ती ना दादा परत आला. तू कधी आलास परत? हा अयो नाही फुलं काकू म्हणजे आमच्या घरच्यांना सगळ्यांना कळलं होतं, मला पण, की गोपाळ दादा गायब झालाय म्हणून आणि परत आलाच नाही. पण खरं सांगू का, आता परत आलाय बघून ना लय म्हणजे लय भारी वाटतंय. हा हे एक लाबाड आणि त्यात ही एक दुसरी. आपण दोघं भाऊ आणि चोरी करून वाटून खाऊ. अशी गत आहे या मुडद्यांची. नाही आमची नरू आजी म्हणजे सर्व आजीची डुप्लिकेट कॉपीच आहे. हा है की नाही? सेम टू सेम. ए मी नाही कॉपी बिप्या. ओरिजिनल आहे मी, ओरिजिनल. एक सांगू का, तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर ना मला लय म्हणजे लय भारी वाटतंय. त्यामुळे पुढचे काही दिवस मी आता हितच राहणार आहे. चालेल ना? हा तर माझी खोली कुठे आहे सांगा मला. काय का आता म्हणजे ये बघ बाई डिंपे, 2 दिवस राहणार असली तर पाहुण्यासारखी राहा. नंतर आहे ना प्रॉपर्टीवर जर हिस्सा सांगितला तर मग काय राहू नको बाई. हिस्सा काय खरं बोललेलं बरं नाही का? नाही 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 अजिबात नाही. कोणाकडनं हिस्सा घ्यायचंय मला बरोबर कळतं. हा मग ठीक आहे. नाही तर काय बाई लोकांचा आजकाल काय भरोसा राहिला का? प्रॉपर्टीसाठी घरात काय घुसत्या आणि काय काय करत्या. खरं आहे. मला दाखवा ना माझी खोली कोणती आहे. अगं डिंपल, हे बघ आमच्याकडे काय पाहुण्यांसाठी खास खोली नाहीये. तू एक काम कर ना, गोपाळच्या खोलीतच तू 2-3 दिवस झोप. गोपाळ बाहेर झोपल. काय रे गोपाळ, चालेल ना तुला? वय मला चालेल.
तुम्हाला चालेल ना गोपाळ दादा? थँक्यू हा गोपाळ दादा, थँक्यू. म्या बॅग घेऊन आली. लाले, एक काम कर, तुझी खोली दाखव तिला. हो ये. जड आहे ना. ये. बाई पोरगी कशाला आत्यानं आतमध्ये घेऊन गेली असेल होय का फुलत आहे. हाय का आता? अगं मला तरी काय माहित, असेल त्यांचं काहीतरी काम. आपल्याला काय करायचंय? हो तुम्ही का फेऱ्या मारता बसा की. पण मला काय म्हणायचंय फुलत आहे, त्यांचं असेल काम म्हणजे आपण घरातले नाही का, आपल्याला कळायला नको का? तसं बी आजकाल कुणाचा भरोसा देता येतोय काय हो? ऐ सुद्या, जा आतमध्ये जा आणि काय चाललंय बघून ये. उठ जा. कोण मी? तुला काय कळतं का? मी जाऊ का आत बघायला? हा, मला नाही पाडायचं बायकांमध्ये. तुझं तू बघ. तसं बी तुला काय जमतं रे? तरीच म्हंटल तुम्ही अजून मला बोलला कसा नाही. हाय का आता इथे इशय काय चाललंय, तुमचं काय चाललंय? ऐका माझं, त्या पुरीवर लक्ष ठेवू आपण. बाई आजकाल कुणाचा भरोसा देता येतो का? हा, नंतर कळायचं का ती पोरगी गुलगुलू बोलली आत्यांशी आणि यो सगळा वाढ आहे ना तिनं स्वतःच्या नावावर करून घेतला. मग तुला ना मला घाल कुत्र्याला अशी गत व्हायची आपली. ही नक्की इथे का आली आहे? जर का हिच्या मनात काहीतरी वेगळं शिजत असेल तर हिचं काही खरं नाही.